अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात झटपट होणारी खमंग आणि थोडीशी तिखट अशी आज आपण जवसाची चटणी बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी मी इथं जवस घेतले, स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं स्टार्टिंगला मीडियम गॅस करायचं आहे आणि नंतरनं लो फ्लेम करून एक 4 ते 5 मिनटं हे जवस भाजून घ्यायचं आहे. तर जवस थोडेफार उडायला लागले की गॅस बंद करूया आणि हे जवस प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर प्लेटमध्ये काढल्यावर आपण हे साईडला ठेवूया. परत त्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे टाकायचेत आणि बारीक गॅस करून एखादा मिनिटभर हे जवस आणि तीळ पण भाजून घ्यायचेत. तर हे पण आपण याच प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकते. तेलाचा वापर जास्त करायचा नाही आहे. कढीपत्ता टाकायच्यात 12 ते 13, लसूणच्या पाकळ्या 12 ते 13 टाकायच्यात आणि हा लसूण आणि कढीपत्ता पण मीडियम गॅस करून चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे. तर यामधलं फक्त लसूण आणि कढीपत्ताच आपल्याला घ्यायचं आहे. तेल थोडंसं सुद्धा घ्यायचं नाही, पूर्णपणे नितळून आपल्याला हे काढायचं आहे. तर अशा प्रकारे तेल न वापरता फक्त मी त्यातून कढीपत्ता आणि लसूण काढून घेतला आहे. तर हे मिक्सरच्या जारमध्ये घालूया. तर जेवढं बसेल तेवढं मी ॲड करते, बाकीचं नंतरनं आपण बारीक करणार आहोत. तर 1 चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहे, त्यातला अर्धा चमचा मी आत्ता ॲड केला आहे. 1 चमचा मिठाचा वापर करायचा आहे, तर आता मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. झाकण लावून बंद चालू करून पूर्णपणे बारीक असं याची पावडरसारखं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी बारीक करून घेतलं आहे. तर हे एका प्लेटमध्ये काढूया आणि राहिलेलं पण जवस सेम याच प्रकारे बारीक करायचं आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये जवस टाकूया, राहिलेलं अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट टाकून अशा प्रकारे हे पण जवस बारीक करून घेतलं आहे. व्हिडिओचे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. अशा प्रकारे खमंग, थोडासा तिखटपणा आणि जिभेला चव देणारी अशी आपली जवसाची चटणी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.